Good afternoon all. Today we see our practical number 15. Our practical number 15 is to develop a simple application to enter data into database and second retrieve and present data from database. त्यातलं फर्स्ट डेटाबेस मध्ये आपण डेटा कसा इन्सर्ट करायचा ते बघायचं आपल्याला यामध्ये. आता यामध्ये बघा आफ्टर अ डेटाबेस अँड टेबल हॅव बीन क्रिएटेड. जर डेटाबेस तयार करतो आणि टेबल तयार करतो तेव्हा आपण डेटा ॲड करायला सुरू करतो. आता त्यामध्ये रूल्स आहेत, सम रूल्स. हिअर आर सम सिंटॅक्स रूल्स टू फॉलो. त्यातला फर्स्ट रूल बघा. द एसक्यूएल क्युरी मस्ट बी कोटेड इन PHP. स्ट्रिंग व्हॅल्यू इनसाइड द एसक्यूएल क्युरी मस्ट बी कोटेड. म्हणजे एसक्यूएल क्युरी मस्ट बी कोटेड इन PHP प्लस स्ट्रिंग व्हॅल्यू इनसाइड द एसक्यूएल क्युरी मस्ट बी कोटेड. न्यूमेरिकल व्हॅल्यूज मस्ट बी कोटेड. द वर्ड नल मस्ट बी कोटेड. द इन्सर्ट इंटू स्टेटमेंट इज यूज्ड टू ॲड रेकॉर्ड्स इन MySQL टेबल. आणि त्याचा सिंटॅक्स बघा. इन्सर्ट इंटू तुमचं टेबलचं नेम, कॉलम आणि व्हॅल्यूज. आता समजा जर रिट्राईव्ह डेटा करायचा असेल तर त्यामध्ये बघा काय करायचं आहे. टू रिट्राईव्ह अ सिलेक्टेड कॉलम डेटा फ्रॉम डेटाबेस द एसक्यूएल क्युरी. सिलेक्ट कॉलम नेम म्हणजे कॉलमचं नाव करायचं सिलेक्ट आणि कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम म्हणजे जो तुमचा टेबलचं नाव आहे ते टेबलचं नाव आणि कॉलमचं नाव. टू रिट्राईव्ह ऑल द कॉलम डेटा फ्रॉम टेबल द एसक्यूएल क्युरीज सिलेक्ट. सगळे कॉलम जर बघायचे असतील तर सिलेक्ट स्टार फ्रॉम जे टेबलचं नाव आहे ते घेतलं की सगळे तुमचा डेटा रिट्राईव्ह होतोय. आता हे प्रॅक्टिकल आपण परफॉर्म करून बघायचं आहे. आता यासाठी फर्स्ट आपल्याला कुठं जायचं आहे. गुगल क्रोमला. इथं एक ऑप्शन्स असतो आपला लोकल होस्ट. लोकल होस्टमध्ये आहे ना डॅशबोर्डमध्ये जायचं म्हणजे PHP MyAdmin. एक मिनिट सांगते तुम्हाला. लोकल होस्ट डॅशबोर्ड. हे बघ हे डॅशबोर्ड. यामध्ये PHP MyAdmin इथं जायचं. PHP MyAdminला. आता हे बघा PHP MyAdmin मध्ये हे सगळे डेटाबेस आहेत. आता यामध्ये हे डेटाबेसेस इथं एसक्यूएलचे क्युरीज असतात. इथं स्टेटस. इथं युजर अकाउंट्स. इथं तुम्ही तुमचं अकाउंट पण क्रिएट करू शकता. आता न्यूमध्ये आहे ना इथं अकाउंट तुम्ही करू शकता किंवा ॲड युजर अकाउंट. इथं मध्ये त्याचा अकाउंट होस्ट नेम आणि पासवर्ड त्याचा असं इथून न्यूमध्ये जाऊन युजर अकाउंट तुम्ही क्रिएट करू शकता. नंतर इथं एक्सपोर्ट करू शकता व्हॅल्यू. इथं इम्पोर्ट करू शकता. आता आपल्याला इथं डेटाबेसमध्ये जायचं आहे. आता आपल्याला नवीन डेटाबेस तयार करायचा आहे. समजा आता इथं क्रिएट डेटाबेस ऑप्शन आहे. इथं आता डेटाबेस तुम्हाला तयार करूया आपण. एक डेटाबेस test1 नावाचा डेटाबेस तयार करूया आपण. test1 आणि इथं काय व्हॅल्यू द्यायचे आहेत. एक मिनिट. UT म्हणून एक ऑप्शन आहे. $32 ही व्हॅल्यू द्यायची आणि क्रिएट करायचं. डेटाबेस test1 इज क्रिएटेड. आता त्या डेटाबेसमध्ये आपल्याला टेबल तयार करायचं आहे. आता इथं कॉलम्स आपण 4च ठेवूया आणि इथं क्रिएट टेबलला क्लिक करायचं. इथं गो. त्या टेबलला नाव द्यायचं आहे आपल्याला. इथं इरर आला बघा. आता म्हणून स्टुडंट असं नाव देऊया आपण. स्टुडंट असं नाव देऊया आणि गोला क्लिक करा. आता इथं बघा. आता ह्यामध्ये काय नाव ID द्यायचं आहे आपल्याला. काय व्हॅल्यू द्यायच्या आहेत. आयडीची व्हॅल्यू काय असणार. इंटिजर टाईप. आता याची लेंथ इंटिजरची सगळ्यांना माहितीच आहे 1 असते. आता हे बाकीचं डिफॉल्ट ठेवायचं आहे आपण. आता यामध्ये बघा. यामध्ये फक्त AJ कमांड्स आहे ना इथं प्रायमरी द्या. की प्रायमरी द्यायची फर्स्ट एज. आता बघा इथं ID दिली. आता सेकंड काय नाही द्यायचं. स्टुडंट नेम द्यायचं. हे बघा नेमला कोणता डेटा टाईप असणार. व्हॅरकॅर. व्हॅरकॅरची व्हॅल्यू काय असते 255. आता इथं काय द्यायचं. स्टुडंटचा रोल नंबर याचं पण इंटिजर्स ठेवायचं आणि लास्टला ॲड्रेस द्यायचा. ॲड्रेसची व्हॅल्यू जास्त असते इंटिजरपेक्षा मग तो टेक्स्ट असं द्यायचं. जास्त लाईनचा ॲड्रेस असू शकतो. अशा पद्धतीनं हे कॉलम ॲड करायचे त्यामध्ये. आता हे 4 जेव्हा ॲड होतील सगळं तुमचं कंप्लीट तेव्हा प्रिव्ह्यू SQLला क्लिक करायचं.
म्हणजे हे बघा क्रिएट अ टेबल पहिल्यांदा डेटाबेस टेस्ट 1 केला आहे, त्यामध्ये स्टुडंट केला आहे, आय डी केले, आय डीला इंटिजर व्हॅल्यू दिल्या, नेम, नंतर रोल नंबर, ॲड्रेस हे केले आणि प्रायमरी की आय डी की दिल्या सेट केल्या. आता हे डेटा इथं सेव्ह करायचं. डेटाबेस इथं क्लोज करा अगोदर आणि इथं सेव्ह झालं. आता आपल्याला यामध्ये समजा व्हॅल्यू इन्सर्ट करायचे ह्या डेटाबेसमध्ये, ह्या टेबलमध्ये. हा टेबल आपण तयार केला स्टुडंट नावाचा. आता यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायचे. आता यामध्ये आय डी काय द्यायचं आपण, आय डी समजा आय डी 1 दिला आणि नेम काय द्यायचं, समजा नेम एका रोहिणी दिलं नेम. रोल नंबर काय येणार 101 आणि ॲड्रेस काय द्यायचा वांगी समजा ॲड्रेस दिला. हे फर्स्ट व्हॅल्यू. अजून एक व्हॅल्यू आपण इन्सर्ट करूया. आता यामध्ये आय डी फर्स्ट आय डी आपण 1 दिला होता, सो सेकंड आय डी 2 द्यायचं. आता यामध्ये नेम काय देऊया आपण, संतोष असं नेम देऊया. आता यामध्ये रोल नंबर काय येणार याचा 102 आणि इथं ॲड्रेस काय देऊया देवराष्ट्रे. आता यामध्ये बघा हे सगळं हे झालं. प्रिव्हियस SQL करू शकता तुम्ही, म्हणजे काय काय केलं ते मध्ये. इन्सर्ट इंटू स्टुडंटमध्ये आपण रोहिणी आणि संतोष 2 डेटा इन्सर्ट केले. आता यामध्ये गोला गेलं, हे बघा वर ऑप्शन आला 2 rows इन्सर्टेड. आता हा डेटा जो आपण इन्सर्ट केला आहे तो आपल्याला रिट्राईव्ह करायचा आहे. रिट्राईव्ह कसा करणार आपण, SQLमध्ये बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपला याचं नाव काय आहे स्टुडंट टेबलचं, फक्त एवढंच. आता इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, यामध्ये गोमध्ये चला. आता दिसलं तुम्हाला आय डी 1 रोहिणी, रोल नंबर 101, ॲड्रेस वांगी, आय डी 2 आणि रोल नंबर नेम संतोष, रोल नंबर 102 आणि देवराष्ट्र. अशा पद्धतीनं तुम्ही डेटा इन्सर्ट आणि डिलीट करू शकता. डेटा टेबलमध्ये डेटा कसा इन्सर्ट करायचा आणि कसा रिट्राईव्ह करायचा हे शिकला तुम्ही. हे तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल तुमच्या ह्याला पण करू शकताय, तुमच्या ह्याला बघू शकताय, तुमच्या PC ला रन करून बघू शकताय. अशा पद्धतीने आपलं प्रॅक्टिकल नंबर 15 संपलेला आहे.